मित्रांनो, असे असले तरी भारताची राजमुद्रा म्हणून आपण सारनाथ येथील सम्राट अशोकाचा स्तंभ स्वीकारलेला आहे. सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ इसवी सन पूर्व 250 मध्ये उभारलेला होता. हा स्तंभ चुनखडीच्या एका अखंड दगडापासून कोरला गेलेला असून तो अतिशय गुळगुळीत आणि त्यावर चमकदार अशी पॉलिश आहे. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंह मुद्रेचा स्वीकार आपण भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारलेला आहे. या स्तंभाच्या वरच्या बाजूला 4 सिंह एकमेकाकडे पाठ करून उभे आहेत. हे सिंह शक्तीचे, धैर्याचे, अभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. सिंहाच्या खाली मध्यभागी धम्मचक्र म्हणजेच अशोक चक्र आहे. त्यावर 24 आरे आहेत. 24 तास प्रगतीचे आणि कर्तव्याचे मित्रांनो ते एक प्रतीक आहे. या चक्राच्या उजव्या बाजूला ऋषभ म्हणजेच बैल जो अतिशय कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. डाव्या बाजूला अश्व म्हणजेच घोडा जो वेगाचे, ऊर्जेचे प्रतीक आहे. आणि तळच्या भागाला हत्ती आणि सिंह देखील कोरलेले आहेत. तसेच या मुद्रेवर देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते हे वाक्य मुद्रित केलेले आहे. हे वाक्य मुंडक उपनिषेदातून म्हणजेच वेदातून घेण्यात आलेले आहे. सत्यमेव जयते याचा अर्थ केवळ सत्याचाच विजय होतो हे भारताचे राष्ट्रीय वेद वाक्य आहे. सोप्या भाषेत इतिहास समजून घेण्याकरता आणि ऐतिहासिक माहिती करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, तसेच डॉक्टर सिद्धार्थ जाधव या युट्यूब चॅनलला आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. NEP फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर, NEP थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर, मेजर आणि मायनर NEP आणि CBCS अशा प्रकारची प्लेलिस्ट बनवलेली आहे. मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की व्हिडिओ खूप सारे आहेत पण नेमका कोणता आपल्या अभ्यासक्रमाचा व्हिडिओ हे त्यांना शोधताना अडचण येत होती आणि म्हणून त्यावर सोल्युशन म्हणून आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. याची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर मित्रांनो, आज आपण येथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.